आता मी नवीन आता तुम्हाला दाखवते माझ्या पेशंटची एक्सरसाइज कशी करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे संगीता. आशा आहे की तुम्ही बरी असणार. मी पण बरी आहे आणि माझा ब्लॉग आता तुम्ही बघा. केअरचं काम करते. तर पेशंटच्या केअरमध्ये असं असतं, सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांचं हेल्पफुल करावं लागतं. आता त्यांचं झालं आहे गुडघ्याचं ऑपरेशन, तर फिजिओवाले येऊन सगळं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्या थ्रू मी फाईल वगैरे बघून त्यांनी एक्सरसाइज केली. तर त्याच्यानंतर मला सगळं लक्षात ठेवावं लागलं आणि पुन्हा 2दा मला एक्सरसाइज आणि त्यांचं सगळं करून घ्यावं लागतं, कारण की लवकरच लवकर आईंना चालायला यायला पाहिजे. कारण की कसं जेवढं एक्सरसाइज करणार ना तेवढा त्यांचा पाय एकदम सैल होणार आणि टाके वगैरे पण व्यवस्थित त्यांचे सुकणार. आणि खाण्यापिण्याची केअर घ्यावं लागते. प्रोटीन पावडर वगैरे त्यांना देऊन झाला, नाश्ता झाला. थालीपीठ म्हणून नाश्त्याला घेतलं होतं आज आजींनी. चहा आणि थालीपीठ घेतला आणि मी नाश्त्याला घेतलं दही आणि थालीपीठ. आता आमचा नाश्ता झाला, त्याच्यानंतर चला म्हणलं आता एक्सरसाइज झाल्यानंतर मग चपाती वगैरे बनवते, कारण की आजींनी बाहेरून भाजी मागवली आज ऑनलाईन. मग मला चपाती आणि भात बनवायचं आहे, तर आता ते मी करणार. आता मी एक्सरसाइज करते बघा. हे 10 वेळेस सगळे स्टेप करावं लागतात आणि 10 वेळेस स्टेप झाले का मग त्याच्यानंतर त्यांना मी चालवणार. पण आता सध्याला बर्फ लावून खूप त्यांना पेन होतो. खरं म्हटलं तर पेन तर होणारच, एवढं ऑपरेशन झालेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे पेन किती. आम्ही आता एवढे पेशंट हँडल केले तर आम्हाला माहिती आहे पेशंटला खूप पेन होतं. पण काय करणार, पेन झालं तरी पण आपल्याला त्या गोष्टी त्यांच्यावाल्या करून घ्यावं लागतं. मेडिसन आणि आपली काळजी हेच त्यांना सगळं. आणि खाण्यापिण्याचे त्यांची आहार चांगला, त्यांना जेवण वगैरे टाईमावर त्यांच्या सगळ्या गोष्टी दिल्या ना आपण, तर लवकर पेशंट बरं होतं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं, नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर लाईक केलं नसेल तर नक्की तुम्ही लाईक करून द्या. माझे सगळे व्हिडिओ तुम्ही असेच बघणार. मी पेशंट केअरचं काम करते. रोजची रुटीनच्या हिशोबाने मी सगळे व्हिडिओज वगैरे टाकत असते. रोजच्या रुटीनमध्ये जर कधी घरचे पण ब्लॉग असतात आणि नेहमी तर जास्त करून माझं पेशंट केअरचंच याच्या संदर्भामध्ये असतात. कारण की कसं मी आता मुंबईमध्येच आहे आणि मुंबई म्हणजे दादरमध्ये माझ्या आजींचं म्हणजे पेशंटचं घर आहे. आणि मी आता सध्या पाऊस इतका चालू आहे आमच्या इथं, खूप पाऊस. आपण तर बघितलं उन्हाळा एवढा होता, काय सांगणार. उन्हाळ्यासाठी आपली सवयच ती आहे. उन्हाळा असला का कंटाळा येतो, थंडी तर येतच नाही नक्की. तर हेच आहे इथं मुंबईमध्ये, थंडी जास्त दिवस थांबत नाही. पावसाळा आणि उन्हाळा हे 8च महिने आपल्याकडं जोरदार असतात. तर आपण आता आजींची एक्सरसाइज करून घेतो आहे आणि त्यांची एक्सरसाइज खूप त्यांना पेनफुल गेली. पण काय करणार, आपल्याला एक्सरसाइज करून घ्यायची आहे. आणि आजी एक्सरसाइज करतील तर ते मॅडम येऊन, फिजिओवाले मॅडम येतात 2च्या नंतर येतात त्या, किंवा 1:30च्या नंतर. म्हणजे त्यांचं 1 ते 2च्या आतमध्ये त्यांचं सगळं फिक्स असतं. मग ते तेव्हा येतात. मग त्याच्या आधी आम्हाला एक वेळेस तरी एक्सरसाइज करून मस्त त्यांचे बर्फ इतके आईस पॅक आहेत ना, काय सांगणार. आईस पॅक 5-6 आणून ठेवलेत आजीने. आणि ते आईस पॅक लावून त्यांचं थोडंसं पाय नरम होतं. सूज पण उतरलेली आहे. बुधवारी आम्ही घरी आलो आणि सोमवारी त्यांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन खूप चांगलं सक्सेसफुल झालं. आणि आमच्या ज्या आई आहेत ना त्यांच्याकडे मी कामाला पेशंट आहेत, ते आमच्या खूप ॲक्टिव्ह आहेत. इतके ॲक्टिव्ह आहेत ना, म्हणजे त्यांना असं सांगावंच वाटत नाही. ते स्वतःहून पण करत असतात आपले व्यायाम. आणि व्यायाम करताना स्वतः पण म्हणतात की बाबा मी व्यायाम करून घेते. आणि चालायला जर म्हणलं, बसून जर म्हणलं ना, आई तुम्ही इथंच तोंड वगैरे धुवा, तर नाही, मी बेसिनपर्यंत चालत जाणार आणि घरात पूर्ण 2 ते 3 चकरा मारतात त्या. आणि बेसिनपर्यंत जाणार, दातं वगैरे घासणार. जे मला तर वाटतं ना, ते 15 दिवसामध्ये बाहेर त्यांचे बाथरूम आहे
आणि ती बाहेर नक्कीच 15 दिवसाच्या आतमध्ये जातील. मी त्यांना समजवायला लागली की बाबा तुम्ही करून घ्या. आणि मी केलं तर ते बोलत होत्या की मोजून घे तू. मग मी मोजत होती 1 2 3 असं मोजत होती. ते बोलत होते विसरू नको. मग मी हटकून विसरायची कधीतरी. 2 असलं तर 1च सांगायचे. मग बोलायची असं काय करतेस गं? म्हणलं नाही, मला कसं वाटलं जास्त त्यांचा एक्सरसाइज. ते 10च बोलतात, 10 करून घे, 10-10च स्टेप घे. पण मी 15 ते 12 स्टेप घेते. म्हणजे कसं त्यांना व्यवस्थित हे होईल, लवकरच लवकर त्यांना सूज पण उतरेल, त्यांचं दुखणं पण बरं होईल आणि ते फॉलोअपला गेले तर टाके काढून आले तर तेव्हा जास्त त्रास होणार नाही. आता माझं कसं वाटलं तुम्हाला माझ्या आईसोबत मी पेशंट केअर करते. तुम्हाला केअर कशी वाटली माझी आणि तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण येऊन म्हणजे सुरूपासून जर जे माझे व्हिडिओ बघितले ना तुम्ही, तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की बाबा मी सगळे पेशंटला एक्सरसाइज, खाणं, पिणं आणि त्यांच्याशी हसून खेळून राहणं असं माझं पेशंटशी कॉन्टॅक्ट असतो. माझं कॉम्बिनेशन असं त्यांच्याशी होतं ना की ते माझं ऐकून सगळ्या गोष्टी करतात. प्रेमाने सगळं काही बोलावं लागतं. प्रेम आयुष्यामध्ये राहिलं तरी काय आता यांना असं बघून ना मला पण कधी कधी वाटतं बाबा आपलं पण हेच दिवस येणार आहेत. काय माहीत कोणीतरी आपण बघितलं का आपल्याला कोण सेवा करणार नाही करणार. आपण तरी यांना 2 पैसे आपल्याला भेटतात म्हणून आपण मनापासून यांची सेवा करतो. पण आपल्याजवळ आहेत का नाही आहेत पैसे ते तर आपल्याला माहीतच नाही एवढं पुढचं. कारण की एवढी मोठी आयुष्यामध्ये आपण कधी आपल्यासाठी स्वतःसाठी कधी 2 पैसे जमवले नाही. आणि पेन्शिलवाले असले किंवा त्यांच्याजवळ प्रॉपर्टी असली तर त्यांना सेवा पण व्यवस्थित भेटते. आणि आमच्यासारखे जर त्यांना भेटले तर त्यांच्या पैशांचा उपयोग पण चांगल्या ठिकाणी होतो. की बाबा पेशंट केअर करायला म्हटलं ना तर मनापासून केलं ना तर नक्कीच आपल्याला पण आशीर्वाद भेटतो आणि ते पण बरे होतात आणि खुश इतके होतात की आपल्याला जोपर्यंत त्यांची लाईफ असते ना तोपर्यंत आपल्याला आठवण ठेवतात. माझ्या तर लाईफमध्ये जेवढे माझे पेशंट आहेत ना जेवढे ते आतापर्यंत त्यांचे रिलेटिव्ह असतं ना मला कॉन्टॅक्टमध्ये असतात किंवा ते पेशंट जर असलं तर ते नीट झालेलं असलं तरी पण मला ते बोलणार की बघा आता ते पहिले आयुष झालेली पण आयुष ती पहिलीची हे झाली नरम झाली. मग आता दुसरे काढले आणि दुसरे लावून आता त्यांना मी बोलली एक्सरसाइज झाली आईस लावा. नंतर जेव्हा आपण त्यांना ह्याच्यावर बसवेल बेडवर बसून मग ते 2 स्टेप घ्यायचे आहेत त्यांचे. ते एक्सरसाइज पण घ्यायची आहे. आता बघूया ते एक्सरसाइज झाल्यानंतर त्यांना थोडं चालवेल. मग ते चालणं झाल्यानंतर मग त्यांना मी प्रोटीन पावडर दिलेलं आहे. आता मी त्यांना जेवणाची तयारी करते. आता ते बघा बेल वाजली तेव्हा आम्हाला ते हे आलेलं भाजी बाहेरून ऑर्डर केलेली. काय भाजी ते बघूया आपण. आता मी चपात्या बनवून घेते आणि तुम्ही एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असतील तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.